साधू म्हणावा का? अहो अशी अंधश्रद्धा करणारे साधू नाही, ज्यांचा विठ्ठल विठ्ठल हा हेत झालेला आहे ते कोण? साधू. तेचे संत ज्यांचा हेत विठ्ठल, नेनती काही टानाटुना. जो टानाटुना करतो ना तो साधू नाहीच. अगरबत्ती लावीन, धूप लावीन, अंगारा देईल, नारळ देईल, लिंबू देईल, उशाला ठेवा म्हणत, तो साधू नाही. खरा साधू तो वैष्णव, तो जया अवघी देवावरी माया. तो खरा वैष्णव की ज्याची फक्त देवावरच माया आहे, देवाशिवाय ज्याला दुसरं काही सुचत नाही. जो अखंड हे बघा, कीर्तनकारांना साधू म्हणू नका बघा. तुम्ही आम्हाला साधू म्हणता, आम्ही साधू नाही, आम्ही साधू नाही. कीर्तन सांगसी तरी कीर्तनकाराचे होसी, तरी वैष्णव न होसी हरे जना. वादन करसी तरी वादकाचे होसी, तरी वैष्णव न होसी हरे जना. गायन करसी तरी गायकाचे होसी, तरी वैष्णव न होसी हरे जना. नामा म्हणे नाम केशवाचे घेसी, तरीच वैष्णव होसी. जो नामस्मरण करतो तो खरा साधू. कीर्तनकार करणं साधू नाही होऊ शकत. आणि आम्ही जर साधू असतो तर तुमच्याकडून लाख लाख रुपये घेऊन गेलो असतो का? हा बघा, आम्ही हे बघा, आम्ही चुकतो का तुम्ही चुकतो? तुमच्या गावातील माय माऊली 300 रुपये हजेरीने दिवसभर कामाला जाते की नाही? मग जर 300 रुपये हजेरीने आपल्या माऊल्या उन्हातानात दिवसभर काम करते आणि तुम्ही इथे 2 तासाचे 30,000, 40,000, 1,00,000 रुपये देता, मग चुकता तुम्ही का आम्ही? चुकीचे तुम्ही का आम्ही? मान्य केलं तुम्हीच तुमच्यासाठी टाळ्या वाजवा. चुकीचं आहे हे बघा. त्याला साधू म्हणता येत नाही. साधू हा भगवंताची भक्ती म्हणून करत असतो. आता तुम्ही म्हणाल त्याला पोट आहे, त्याने घेऊ नाही का? घेवा, पण जे दिलं ते मानधन घ्यावा. त्याला काय म्हणतात? मानधन. तुम्ही जे प्रेमानं दिलं ते मानधन घ्यावा. त्याच्यात मान असतो, त्याच्यात सन्मान असतो, त्यात प्रेम असतं, हो की नाही? म्हणून साधू साधू नेमकं म्हणायचं कुणाला? साधू कलियुगामध्ये साधू फार मुश्किल आहे. भाऊ अवघड आहे संत भेटी, बघी जग जेठी करुणा केली. साधू म्हणजे साधूला प्रत्येक जीवामध्ये काय दिसतो? देव दिसतो. प्रत्येकाला तो वंदन करतो. सर्पविंचू नारायण वंदावे दुर्गुण. त्याला सापात सुद्धा काय दिसतो? देव दिसतो. पण सापात देव आहे म्हणून तो देव सापाला घरात घेतो का? नाही. सर्पविंचू नारायण येतो, पण वंदावे दुर्गुण त्याला लांबूनच तो नमस्कार करतो. साधू म्हणून असे जे साधू आहेत त्यांच्या दर्शनानं पापाचा नाश होतो. या नामा म्हणे नामे नासुनिया पाप करे सुख रूप भक्ता लागी. म्हणजे तो नामस्मरणाने स्वतःचंही पाप नाहीच करतो, भक्ताचंही पाप नाहीच करतो आणि भक्ताला काय करतो? सुखरूप करतो. मग हे संत झाले का? असं यांच्याकडे कोणते गुण आहेत की ज्यामुळे ते संत झाले? तर त्यांच्याकडे काम आणि क्रोध नाही. अभंगाचं होते काम क्रोध नाही.
माणूस अधोगतीला का असेल तर काम आणि क्रोध या दोन विकारांमुळे. आणि परमार्थामध्ये सगळ्यात बाधक जर काय असेल तर काम आणि क्रोध. अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला, माणूस पाप कशामुळे करतो, पापाला प्रवृत्त का होतो. अथकेन प्रयुक्तोयम पापम जगति पुरुषः अनिच्छन्न बलाधीव नियोजितः. सगळ्यात जास्त पाप कशामुळे होतं तर भगवंत सांगतात कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येन मिह वैरिणम्. जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर त्याने कामावरती आणि क्रोधावरती विजय मिळवला पाहिजे. विद्येचे वैरी जर कोण असतील तर काम आणि क्रोध हे विद्येचे वैरी आहेत. ध्यायतो विषयान् पुंसस् संगस्तेषुपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधो विजायते. विषयाच्या ध्यानानं विषयाची आसक्ती निर्माण होते. आसक्ती पूर्ण नाही झाली की कामना तयार होते. कामना पूर्ण झाली नाही की क्रोध तयार होतो. क्रोधाने अविचार होतो आणि अविचाराने काय होते, बुद्धी भ्रष्ट होते. क्रोधात भवति समोह समोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् परिनिष्यति. म्हणजे बुद्धीचा नाश कशाने झाला, क्रोधाने झाला. म्हणजे हे काम आणि क्रोध असे आहे. हे ज्ञाननिधीचे भुजंग विषयधरीचे वाघ. हे ज्ञाननिधीचे भुजंग विषयधरीचे वाघ भजन. हा क्या बात आहे. ज्ञानाला सगळ्यात जास्त आडवं कोण येत असेल तर हा काम आणि क्रोध. भल्या भल्यांची वाट लावली हो, भल्या भल्यांची वाट. परमार्थात सुद्धा भल्या भल्यांची वाट कशाने लावली. परंतु हे विषय असे आहेत. हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचा भासे भद्र जाती. हे विषय जया ते नाकळती तया सुख दुःखे दोन्ही न पवती आणि गर्भवासु संगती नाही तया. हे विषय ज्याला आकळले जात नाही तो जीवनामध्ये सगळ्यात सुखी. इंद्रिय जे म्हणती ते तेच जे पुरुष करती ते तगलेच न तगती विषय सिंधू. विषयाची संगती नसता वेळी विषयाची संगती नसता वेळी नाश पावेल निश्चिंती. त्या तो भ्रमर असतो ना, भ्रमर तो काय करतो, तो किडा त्या फुलाच्या आतमध्ये जाऊन बसतो आणि नंतर त्या कळीमध्ये गुरफटून काय होतो, मरतो. मग त्याचा नाश कशाने झाला हो, त्या सुगंधासाठी त्याचा काय झाला, विषयाच्या संगतीने त्याचा काय झाला. म्हणून ज्ञानोबा काय म्हणतात, विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवासी झाला. गोड असणारा परमार्थ जीवाला काय झाला, कडू झाला. आणि कडू असणारा संसार जीवाला काय झाला, गोड झाला. ज्ञानोबा काय म्हणतात, पाहे पा दूध पवित्र आणि गोड पासी त्वचेची पत्रा आड परित्य वेगुनी गोचिड अशुद्ध काय नसेविती. गोचिडाच्या जवळ दूध आहे का काय बघा, पण ते अशुद्ध असणारा रक्त सेवन करतं, पवित्र असणारा दूध घेतं का. किंवा त्या बेडूक असतं, बेडूक त्या बेडकाच्या जवळ कमळ आहे, कमळ, पण त्या कमळाचं सुगंध सेवन न करता ते काय करते, चिखल सेवन करते. तशी
तुमची आमची झाली व्यथा. दुःखगोप असलेला संसार आपल्यासाठी काय झाला? गोड झाला. त्या संसारामध्ये आपण गुंतून गेलो की नाही? माझी मुलं सगळं काही आपण त्यांच्यासाठी करतो की नाही? सगळं. अहो जितेपणीच नावची करून दिलेत काही निधन. जितेपणी 2 मुलाला दोन्ही करो, दोन्ही मुला 10 एकर शेती असेल तर 5-5 एकर दोघाला वाटून. मग हे काय खाणार म्हातारा काही आहे की नाही? म्हातारांनी ताट तांब्या वाटी पडशी तयार ठेवायची. कुठं गाठायचं? मग ही वेळ कोणी आणली? तुमच्या लोकांनी आणली का? कोणी आणली? तुम्हीच आणली की नाही? कशामुळे आणली? फक्त माझं मूल, माझी सून. मग सून काय करते? नीट म्हणती, हो की नाही? अहो जोपर्यंत तुम्ही जीवात जीव आहे तोपर्यंत लेकराला वाटणी नाही दिली पाहिजे, नाहीच द्यायची. एका बापाला 3 मुलं होते. 3 वयाच्या 25 पर्यंत ती एका ताटात जेवले. लग्न झालं की 25व्या दिवशी काय म्हणले? वेगळं निघायचं. कितव्या दिवशी? माऊल्यांनो हा प्रताप कुणाचा आहे? कुणाचा आहे? आपला आहे म्हणा ना. अहो 25 वर्ष एका ताटात जेवते. लग्नाच्या 25व्या दिवशी वेगळा निघायचं म्हणल्यावर प्रताप तांदळाचा झाला की नाही? आमचं झाला की नाही? हा? आणि लग्नाच्या 25व्या दिवशी वेगळा निघायचं म्हणलं तर वेगळा निघायचं म्हणल्या गावचे सरपंच सदस्य, वेगळा निघायचं म्हणल्या वाटणी. मग वाटणी करायची. 3 जण पुढे सरसावले. मोठा मुलगा म्हणला माझ्या बापाला 30 एकर शेती आहे, आम्ही 3 मुलं आहेत, आम्हाला 10-10 एकर शेती वाटून द्या. तर गावचे सरपंच म्हणले शेतीचं होईन बाबा काही बी, पण म्हातारीला कोण सांभाळीन? तर माझा मुलगा पुढे आला म्हणला सालाचे महिने किती? आम्ही किती आहेत? एक एकाला किती येतात? आम्ही 4 महिने आई वडिलांना आळीपाळीने सांभाळतो. आता जोपर्यंत शेताची वाटणी चालू होती तोपर्यंत बाप शांत बसला होता. ढगातले डोळे लावून सगळं काही ऐकत होता. पण आई वडिलांची वाटणी म्हणजे बापाला थांबवलं नाही. बाप पुढे आला आणि म्हणला हे बघा तुम्ही तिघेही अंगावरच्या कपड्यानिशी बाहेर पडा. तुमच्या तिघांनाही 4 महिने मी आळीपाळीने सांभाळतो. एकटा बाप जर 3 मुलं सांभाळू शकतो तर 3 मुलं आई वडील सांभाळू शकत नाही का? पण नाही सांभाळतो. बाप एकीकडं आई एकीकडं. हा, हे चुकीचं आहे. आणि ह्या चुकीला कारणीभूत कोण आहे? दादा दिलंय का वाटून? 2 घरं दिसतेत मला, शेतीचं माहित नाही बाबू. विठाला 2 नाही 10 बांधा, पण 10 मध्ये सगळे एकत्र गायले पाहिजे. जीवात जीव आहे तोपर्यंत वाटणीचं नाव काढू द्यायचं नाही. असतील आपले, पण उद्या बायका आल्याच्या नंतर कोणाचे होते? म्हणून आपली अवकळा करून घ्यायची नाही. हे बघा जोपर्यंत आपल्या जीवात जीव आहे तोपर्यंत आपल्याला लागतंय. आणि पैसा हे बघा असतील शिते तर जमतील भूते गुळ तिथं, मुंगळे किडे तिथं बगळे. अहो हे बघा पैशाशिवाय काहीच धकत नाही. देव आपल्याला सांभाळीला तो उपाशी पडू देत नाही. ज्या वेळेस अशी वेळ आली त्यावेळी आळंदीमध्ये पंढरपूरमध्ये किती आई वडील येत असे. ते भिकारी नाही येतो, लोक त्यांना भिकारी म्हणतात. ते भिकारी नाहीये, कोट्यावधी इस्टेटीचे मालक आहे. पण त्यांनी मुलांना माझं म्हणलं, मुलांच्या नावचं केलं, म्हणून आज ते आई वडील मंदिरासमोर कशासारखे बसले. ते भिकारी नाही, ते कुणाचे तरी आई वडील आहेत. म्हणून हाताने आपल्यावरती अवकळा आणून घ्यायची नाही. सगळं आपलंच यावं, पण थोडं हातचं राखून जगावं लागतं. परमार्थात सुद्धा हातचा राखून आणि संसारात सुद्धा हातचा राखून जगावं लागतं. म्हणून काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता. सगळ्यामध्ये देव पाहायचा. कुणाला दुसऱ्यावानी वागायचं नाही, कुणासोबत भेदभाव करायचा नाही. आणि ज्याने भेदभाव केला तो देवाला सुद्धा मान्य नाहीये.
महाराज म्हणतात भेदभाव करू नका. सगळ्या प्रत्येक विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. जे जे भेटे भूत ते ते मानिजे. भूत म्हणजे मनुष्य. जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत. हाची भक्ती योग निश्चित जाण माझा. म्हणून ज्याला प्रत्येक प्राणी मात्रामध्ये देव दिसतो तो संत. म्हणून महाराज अभंगाच्या चतुर्थ चरणात दुःख मने वेगा भेदे. दुःख मने वेगे. दुःख मने भेदा भेदे. दुःख मने भेदा
दर्शने विठोबा तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी. जर भेद केला तर काय होतं सांगते मी तुम्हाला. लास्टच सांगणार आहे. मी कीर्तन आटोपत घेतलेले. भेद हे बघा, देवाला भेद केलेला आवडत नाही. देव असाय उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखोनिया दासी पुत्र कन्या विधवाच्या बक्षी. देव श्रीमंत गरीब पाहत नाही. दुर्योधनाच्या घरी पाची पक्वान नव्हतं, पण देव दुर्योधनाच्या घरी जेवायला गेले का नाही. उद्धवाला काय विदुरा परमानंदे झाला. विदुरा करच्या भक्षुन गण्या परमानंदी झाला. मनमो मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला. त्यांच्या घरी देवाला देण्यासाठी काय आहे तो कन्या आहेत. तुकोबरायांच्या घरी सुद्धा काय होत्या जगा जगा इथं पाण्या माझी राधील्या कन्या. तुकोबरायांकडे तरी काय होतो. देव तुमची श्रीमंती आहे का पाहतो का. देव तुमचा भाव पाहतो. देव भावाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. ते शबरी म्हणते माझी कुटी कधी पावन होईल ज्या वेळेस श्रीराम जब मेरे राम जी का आवन होगा. शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा. शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का त्या शबरीची कुटी पावन झाली. मग कुटी म्हणजे लाकडाची कुटी का. मग कोणती कुटी म्हणली गेला असेल. ही देहरूपी कुटी पावन झाली. ज्यावेळी आपल्या घरी श्रीराम प्रभू येतील. घरी म्हणजे या देहात येतील हो. त्यावेळी हा आपला देह काय होईल पावन होईल. मग ती देव आपल्या घरी येताना आपली श्रीमंती पाहतो का. आपली गरिबी पाहतो का. आपण उच्च आहे का नीच आहे का. आपण पाटील